राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट। जळके खुर्द तालुका नेवासा गावचे सरपंचावर ग्रामपंचायत सदस्यांनी दाखल केलेला अविश्वास ठराव नियमबाह्य असल्यामुळे जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांनी रद्द केला आहे। याबाबत समजलेले सविस्तर वृत्त असे की जळके खुर्द गावचे सरपंच पद हे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेले ॲडव्होकेट श्री राजेंद्र बहिरनाथ पंडित यांची दिनांक 15 मार्च 2021 रोजी जळके खुर्द गावचे सरपंच पदी बिनविरोध निवड झाली होती। पदभार स्वीकारल्यानंतर गावामध्ये विविध विकास कामाचा धडाका सरपंचांनी उडविला। सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला। वेळप्रसंगी जनहितासाठी धनधनडग्याचा रोषाचा सामना करून गावाचा कायापालट केला। गावचे 70 वर्षाचे इतिहासात न झालेली विकासकामे या 4.5 वर्षाच्या कार्यकाळात सरपंच ॲडव्होकेट राजेंद्र पंडित यांनी केली। असे असताना जळके खुर्द गावठाण वार्ड न 2 दलित वस्ती अंतर्गत मंजूर समाजमंदिराचे कामांवरून सरपंच व उपसरपंच कल्पना शिंदे यांचे पती बाळासाहेब शिंदे यांच्यामध्ये मतभेद झाले। मंजूर झालेले समाज मंदिराचे काम नियोजित जागेवर न करता इतर ठिकाणी करावे असे म्हणून सदर दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत मंजूर समाज मंदिराचे बांधकाम करण्यास विरोध करून काम बंद पाडले। यावर कायदेशीर मार्गाने सदर प्रश्न सोडविला जाईल अशी भूमिका सरपंच यांनी घेतल्यामुळे नाराज होऊन सरपंचाला धडा शिकविण्याच्या उद्देशाने व राहिलेले 6 महिने ग्रामपंचायतचा कारभार पाहता यावा या कलुषित हेतूने उपसरपंच कल्पना बाळासाहेब शिंदे व इतर सदस्य यांनी खोटे नाटे तथ्यहीन आरोप करत अविश्वास प्रस्ताव तहसीलदार नेवासा यांच्याकडे दाखल करून मंजूर केला। सदर प्रस्तावाविरुद्ध सरपंच यांनी लेखी तक्रार अर्ज केला। महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील तरतुदीनुसार जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांनी नियमबाह्य मंजूर अविश्वास ठराव रद्द केला आहे। सरपंच राजेंद्र पंडित यांचेतर्फे ॲडव्होकेट संजय कोटकर व ॲडव्होकेट सादिक शिलेदार यांनी काम पाहिले। नियमबाह्य अविश्वास प्रस्ताव रद्द झाल्यामुळे ग्रामस्थांनी आनंद साजरा करत वाजतगाजत मिरवणूक काढून सरपंच ॲडव्होकेट राजेंद्र पंडित यांचे स्वागत केले। शुभेच्छा व शेवटी सत्याचा विजय झाला। सत्यमेव जयते, जय भीम, जय संविधान अशी माहिती समाज बांधवांनी दिली आहे। राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट।